मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे वाळू तस्करांनी नवीन शक्कल लढवीत शासनाच्या जागेवर वाळू साठा करून ठेवला होता। मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे वाळू तस्करांनी नवीन शक्कल लढवीत शासनाच्या जागेवर वन झाडामध्ये लाखो रुपयांचा वाळू साठा करून ठेवला होता। महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करत शनिवारी दिनांक 6 मे रोजी अंदाजे रुपये 2 लाख किमतीची 44 ब्रास वाळू जप्त केली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हरित लवादाच्या कारवाईने मोहोळ तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील सर्व ठिकाणाहून वाळू उपसा बंद करण्यात आला आहे। यामुळे वाळू विक्री करणाऱ्या वाळू माफियांनी वेगळी शक्कल काढत अर्धनारी गावाशेजारी असलेल्या शासनाच्या वन झाडामध्ये अवैध वाळू आणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करून ठेवला होता। याबाबत महसूल व कामती पोलिसांना माहिती मिळताच नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर सह पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी वाळूचा पंचनामा करीत झाडीत लपवून ठेवलेली 44 ब्रास वाळू हस्तगत केली असून त्यांची अंदाजे रक्कम 2,20,000 रुपये आहे।